नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BEdला जो गणित अध्यापन पद्धती नावाचा विषय त्या विषयातील गणिताचा अर्थ मिनिंग ऑफ मॅथमॅटिक्स याविषयी माहिती घेऊ। मी प्राध्यापक MR जोशी MM.Ed सेट श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत। चला तर पाहूया गणिताचा अर्थ मिनिंग ऑफ मॅथमॅटिक्स। प्रस्तावनेमध्ये बघा, गणित हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत शास्त्रांपैकी एक आहे। गणित हा शब्द ग्रीक भाषेतील मॅन्थेनिन आणि टेक्ने ह्या दोन शब्दांपासून बनला आहे। मॅन्थेनिन म्हणजे शिकणे आणि टेक्ने म्हणजे कला किंवा तंत्रज्ञान। त्यामुळे गणिताचा म्हणजेच मॅथमॅटिक्सचा मूळ अर्थ शिकण्याची कला असा होतो। गणिताचा व्याख्यात्मक अर्थ काय तो पाहूया। संख्याशास्त्र आणि अवकाशशास्त्र। गणित म्हणजे संख्याशास्त्र आणि अवकाशशास्त्र ज्याचा उपयोग मोजणी, गणना आणि मापनासाठी केला जातो। गणिताचे काही भारतीय संदर्भ पाहूया। संस्कृतमध्ये गणिताला गणितशास्त्र असे म्हणतात, म्हणजे मोजणी व गणना करण्याचे शास्त्र म्हणजे गणितशास्त्र होय। अनेक भारतीय भाषांमध्ये गणित हा शब्द गणना ह्या संकल्पनेशी संबंधित आहे, जो अवकाश आणि परिमाणांचा अभ्यास करतो। आता गणिताच्या काही तज्ञांची व्याख्या पाहूया। कांटची व्याख्या पाहूया। गणित हे सर्व भौतिक संसाधनांचे अविभाज्य साधन आहे। IB शॉची व्याख्या आहे, गणित हे कलात्मक आणि सौंदर्यशास्त्रीय अभिव्यक्तीचे साधन आहे। मॅक्सवेलची व्याख्या पाहूया। गणित म्हणजे एकाच गोष्टीला विविध प्रकारे सांगण्याची कला आहे। तर बर्ट्रॉन्ड रसेल यांची व्याख्या पाहूया। बर्ट्रॉन्ड रसेलची, गणित म्हणजे असा विषय आहे ज्यात आपण काय सांगतो हे माहीत नसते आणि ते सत्य आहे की नाही हे माहीत नसते। गॉस या तज्ञाची व्याख्या पाहूया। गणित हे शास्त्रांची राणी आहे आणि अंकगणित ही सर्व गणितांची राणी आहे। डेस्कॉर्टची व्याख्या पाहूया। गणित हे सुव्यवस्था आणि मापनाचे शास्त्र आहे। त्याच्यानंतर लॉयसची व्याख्या पाहूया। गणित हे विचार करण्याची सवय लावणारे शास्त्र आहे। गणिताची काही वैशिष्ट्ये आपण पाहूया। नंबर 1, विचारशक्ती विकसित करणारे शास्त्र। गणित हे तार्किक विचार आणि विचारसरणीला प्रोत्साहन देणारे शास्त्र आहे। यामुळे विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, विश्लेषण क्षमता आणि सिद्धांत देण्याची तयारी किंवा प्रूफ तयार करण्याची क्षमता त्या ठिकाणी वाढते। गणित हे अचूकतेचे शास्त्र आहे। गणितामध्ये अचूकता आणि परिशुद्धता अत्यंत महत्त्वाची असते। एखादा निष्कर्ष सत्य किंवा असत्य असतो, त्यामध्ये कोणताही मधला मार्ग किंवा मध्यमार्ग नसतो। गणित हे संरचित विज्ञान आहे। तिसरं, गणितातील नियम आणि तत्त्वे एकमेकांशी निगडीत असतात। ही तत्त्वे संगतीशास्त्र, संख्याशास्त्र आणि भूमितीमध्ये एकमेकांशी जोडलेली असतात। गणित हे अमूर्त संकल्पनांचे शास्त्र आहे। अनेक गणितीय संकल्पना प्रत्यक्षात आपल्याला पाहता येत नाही, जसे की बिंदू, रेषा, त्रिज्या इत्यादी। समीकरणे, गृहीतके आणि प्रमेय या संकल्पना गणितामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात। आणि गणिताचे स्वरूप, गणित दोन प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकते। नंबर 1, साधन म्हणून गणित, मॅथमॅटिक्स ॲज अ टूल, हे भौतिक जगातील समस्यांचे विश्लेषण करण्यासाठी वापरले जाते। विज्ञान, अभियांत्रिकी आणि आर्थिक क्षेत्रात गणिताचा मोठा उपयोग होतो, म्हणजेच एक उपयोजित साधन म्हणून गणिताकडे पाहिले जाते। दुसरे, तार्किक चौकट म्हणून गणित, मॅथमॅटिक्स ॲज अ लॉजिकल फ्रेमवर्क, हे संकल्पनात्मक विचारांना विकसित करण्यासाठी आणि तर्कशास्त्रीय निष्कर्ष काढण्यासाठी वापरले जाते। समारोपामध्ये पाहूया, गणित ही केवळ संख्यांची मोजणी आणि गणना करण्याची शाखा नाही, तर ती मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात खोलवर रुजलेली संस्कृती आहे। गणितामुळे केवळ गणना आणि मापन नव्हे, तर तर्कशक्ती, विश्लेषणात्मक क्षमता आणि निर्णय क्षमतेत सुधारणा होते। त्यामुळे गणिताचा अभ्यास अनेक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे। धन्यवाद। थँक्यू। सबस्क्राईब करा, शेअर करा।